आगामी विधानसभा चुनाव से पहले कल्याण लोकसभा क्षेत्र में शिवसेना शिंदे गुट और भारतीय जनता पार्टी के लिए बुरी खबर सामने आई है। कल्याण डोंबिवली के कद्दावर नेता पूर्व नगर सेवक दीपेश मात्रे ने अपने 7 पूर्व नगर सेवकों के साथ शिवसेना शिंदे गुट से इस्तीफा देकर उद्धव ठाकरे की शिवसेना का हाथ थाम लिया है। इस कदम से शिवसेना उदय गुट को क्षेत्र में बड़ा संबल मिला है। डोंबिवली विधानसभा क्षेत्र से विधायक रविंद्र चौहान के खिलाफ जनता में बढ़ती नाराजगी का असर आगामी विधानसभा चुनाव में देखने को मिल सकता है। इस नाराजगी के चलते शिवसेना उद्धव ठाकरे दीपेश मात्रे को डोंबिवली से अपने उम्मीदवार बनाने की तैयारी में है। स्थानीय निवासियों में चौहान के खिलाफ असंतोष और मात्रे की लोकप्रियता को देखते हुए इस बार का चुनाव काफी दिलचस्प होने की संभावना है। दीपेश मात्रे का यह कदम क्षेत्रीय राजनीति में एक बड़ा बदलाव माना जा रहा है, जिससे आगामी चुनाव में शक्ति संतुलन बदल सकता है। ब्यूरो रिपोर्ट, कुणाल कपूर, बोल इंडिया। की पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काय करावं लागेल ते इथे उभे असलेले सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही आपली पक्ष संघटना वाढवण्याचं ठाणे जिल्ह्यामध्ये साम दाम दंड भेद सगळं करून आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचं काम करू। साहेब, मी आज तुम्हाला वचन देतो की यातला एकही कार्यकर्ता कुठेही आता हलणार नाही आणि याचं वचन मी आज आपल्याला देतोय। साहेब, ज्या पद्धतीने काही लोकांची वागणूक आमच्या बरोबर होती, आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केले गेले, आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले, हे सगळं अन्यायकारक आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक करतायत त्यांना सोडून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे। आम्ही महाराष्ट्र जोडण्याचं काम करणार आहे। याच्या पुढे साहेब, कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक नगरसेवकांची ज्यांची इच्छा आहे की आपल्याकडे यावं, माझी आपल्याला विनंती आहे की आम्हाला सगळ्यांना आपण शरण घ्यावं आणि येत्या काळामध्ये आपले आशीर्वाद द्यावे, जेणेकरून आम्ही नागरिकांसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी चांगलं काम करू शकू। आपले साहेब खूप खूप आभार मानतो। आपण आम्हाला प्रवेश दिला त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हम तुम्हारे साथ हैं। दीपेश, तुझ्या आज अनेक जण पुन्हा आपल्या घरात येतात। एक गोष्ट मी म्हणेन चांगली झाली की तुम्हाला एक तुमच्या डोळ्यावरती झापड बांधलं गेलं होतं की इथे काय चाललंय आणि आपल्याला कुठे जायचंय। मी बाळासाहेबांचे विचार सोडले, मी शिवसेना हिंदुत्वापासून दूर नेली, या सगळ्या एका भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांनी त्यांच्या पालख्या वाहिल्या। पण आता तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडले, तुमच्या लक्षात आले की ही जे काही मध्ये चाललेलं होतं, ज्याच्या आहारी तुम्ही गेला होता, हे हिंदुत्व, ही शिवसेना आपली नाही, हे बाळासाहेबांचे विचार नाही। महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि नव्हता आणि कधीच असू शकत नाही आणि तोच विचार घेऊन मी शिवसेना पुढे नेतोय। आपण जगू ते स्वाभिमानाने जगू, लाचारी पत्करून जगणार नाही। जे हिंदू सगळं लक्षात सांगत आले की अरे एकच दिवस जगायचं असेल तर ते वाघाचं जगा, शेळीचं जगू नका। अशा अनेक शेळ्या तिकडे शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी करतायत। मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभव आल्यानंतर तुम्ही परत आलेला आहात। थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी, ही सगळी जुलूमशाही आपण लोकसभेतच गाडून टाकली असती। मला कल्याणमधल्या सगळ्या माझ्या शिवसेना धार्जिण आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा अभिमान आहे की एका बाजूला प्रचंड ताकद, सत्ता, पैसा, झुंडशाही सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या एका साध्या कार्यकर्त्याला जवळपास 4 लाख मतं आपल्याला त्यांनी दिली। समोरून मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं, पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा होता, सगळी यंत्रणा वापरली, साध्या एका शिवसेना कार्यकर्त्याला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं, तरी देखील कल्याणकरांनी, म्हणजे हा कल्याणचा मतदारसंघ आहे, कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास 4 लाख मतं ही आपल्या भगव्याला दिलेली आहे। आज तुम्ही परत आलेला आहात। मी जे गद्दार ज्यांना म्हणतोय, ज्यांनी सत्तेच्या लोभापायी आपलं चांगलं चाललेलं सरकार पाडलंच नाही, तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना मी कदापि परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर
जे आता तिकडे बसले त्यांना मी देणार नाही. तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते हे थोडस एक धाकधपटचे असेल किंवा दिशाभूल झाली म्हणून तिकडे गेले असतील, त्यांना मात्र मी परत देतोय, कारण ही मूळ शिवसेनेची ताकद आहे. अनेक माझे साधे साधे कार्यकर्ते, माझे म्हणजे बाळासाहेबांचे कार्यकर्ते, त्यांना असं काहीतरी एक मोहजान टाकलं गेलं आणि तिकडे खेचलं गेलं. त्यांचे डोळे उघडल्यानंतर ते आता परत येतात. त्या सगळ्यांचं मी शिवसेनेत परत स्वागत करणार आहे, नक्की करणार आहे. पण जे पलीकडे सत्तेच्या लोभासाठी गेले, सत्तेची पदं भोगतायत, आज सुद्धा महामंडळ वगैरे यांच्या खिरापती वाटप सुरू आहे, अशा गद्दार आणि अशा नालायकांना मी परत घेणार नाही. असो, आज तुम्ही सगळे परत आलेला आहात. कल्याण डोंबिवली हा आपला शिवसेनेचा, हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे. इथला भगवा यांनी त्याला गद्दारीचा डाग लावला, तो डाग पुन्हा धुवून टाका आणि भगव्याचं तेज परत एकदा प्रज्वलित करा मशालीच्या रूपाने, अशी एक तुम्हाला मी आता विनंती नाही. दीपेश, आता ही तुम्हाला शिक्षा आहे, बरोबर ना रे? शिक्षा द्यायला पाहिजे ना. बाकीच्यांना मी विनंती करतो, पण दीपेश आणि बाकीच्यांना मी विनंती नाही करणार, मी शिक्षा करणार. जेवढं काम तुम्ही पहिलं करत होता त्याच्या शतपटीने जास्त काम करून पूर्ण कल्याण डोंबिवली शिवसेनामध्ये करा. ही एक शिक्षा म्हणा किंवा आपलं कर्तव्य समजा, पण ते येत्या निवडणुकीत करून दाखवा आणि तुम्ही ते दाखवाल हा विश्वास बाळगतो. सगळ्यांचे स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.